मीकाह चॅप्टर 1 मीखा अध्याय 1 यहूदाचे राजे योथाम, आहाज व हिजकिया यांच्या कारकिर्दीत मीखा मोरष्टी याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. शोमरोन व यरुशलेम याविषयी त्याने जे पाहिले ते हे: सर्व राष्ट्रांनो, तुम्ही ऐका. अगे पृथ्वी, तू व तुझवरील सर्व वस्तुजात यांनी कान द्यावा. प्रभू परमेश्वर, आपल्या पवित्र मंदिरातून प्रभू तुमच्या विरुद्ध साक्ष देतो. कारण पहा, परमेश्वर आपल्या स्थानाहून येतो, खाली उतरतो व पृथ्वीच्या उच्च स्थलांवर चालत जातो. अग्नीपुढे मेण वितळते अथवा उतरणीवर ओतलेले पाणी वाहते, तसे पर्वत त्यांच्या खाली विरघळतात व खोरी फाटतात. याकोबाच्या अपराधामुळे, इस्रायली घराण्याच्या पातकामुळे हे सर्व होते. याकोबाचा अपराध कोणता? शोमरोन नव्हे काय? यहूदाची उच्च स्थाने कोणती? यरुशलेम नव्हे काय? ह्यामुळे मी शोमरोनास शेतातील दगडांच्या ढिगारासारखे करीन, तिला द्राक्षीच्या मळ्यासारखे करीन. मी तिचे दगड खोऱ्यात फेकून देईन, तिचे पाये उघडे करीन. तिच्या सर्व कोरीव मूर्तींचे फोडून तुकडे करण्यात येतील. तिच्या व्यभिचाराची सर्व कमाई अग्नीने जाळण्यात येईल. तिच्या सर्व मूर्तींची मी नासधूस करीन. वेश्येच्या कमाईने तिने त्या मिळविल्या, म्हणून वेश्येची कमाई अशा त्या पुनरपी होतील. यास्तव मी शोक व आक्रंदन करीन. मी उघडा नागडा फिरेन. मी कोल्ह्यासारखा ओरडेन व शहामृगासारखा विवळेन. कारण तिच्या जखमा असाध्य आहेत. हे अरिष्ट यहूदापर्यंत आले आहे. माझ्या लोकांच्या वेशीपर्यंत, यरुशलेमेपर्यंत आले आहे. गथात हे कळवू नका, मुळीच रडू नका. बेथल अफ्रात, धुळीच्या गुहात मी धुळीत लोळलो. शाफीरच्या सुंदर नगराच्या रहिवाशिणी नग्न होऊन, लज्जा सोडून चालती हो. सनानाची रहिवाशीण बाहेर निघाली नाही. बेथ एसलाचा शोक हा तुमच्या विपत्तीचा शेवट नाही. कारण परमेश्वरापासून यरुशलेमेच्या वेशीवर संकट आले, म्हणून मारोथाची रहिवाशीण कल्याण होण्याच्या उत्कंठेने स्फुरण पावत आहे. लाखिशाच्या रहिवाशिणी, रथास वेगवान घोडे जोड. सियोन कन्येच्या पापाचा आरंभ तिजपासून झाला. कारण इस्रायलाचे अपराध तुझ्या ठायी आढळले. म्हणून तुला मोरेशत गत सोडून जाताना देणगी द्यावी लागेल. अकजीबाची घरे इस्रायलाच्या राजास फसविणारी होतील. मोरेशेच्या रहिवाशिणी, मी तुला दुसरा वतनदार आणीन. इस्रायलाचे गौरव अदुल्लामास येईल. तू आपले डोके भादर. तुझ्या लाडक्या मुलांमुळे केसांचे वपन कर.
गिधाडाप्रमाणे आपल्या डोक्याचे टक्कल वाढीव, कारण ती बंदिवान होऊन तुझपासून गेली आहेत. मीकाह चॅप्टर 2 मीखा अध्याय 2 जे अनर्थाचा संकल्प करीतात व बिछाण्यावर पडल्या पडल्या दुष्टतेची योजना करीतात त्यास धिक्कार असो. सकाळ उजाडताच ते आपला बेत सिद्धीस नेतात, कारण हे करण्याचे सामर्थ्य त्यांच्या हाती आहे. ते शेतांचा लोभ धरून ती हरण करीतात, घरांचा लोभ धरून ती हस्तगत करीतात. असे ते माणसावर व त्याच्या घरावर, माणसावर व त्याच्या वतनावर बलात्कार करीतात. म्हणून परमेश्वर म्हणतो, पहा, या वंशाचे अनिष्ट मी योजित आहे. त्याच्या जोखडाखालून तुम्हास आपली मान काढिता येणार नाही. तुम्हास मान वर करून चालता येणार नाही, कारण प्रसंग वाईट आहे. त्या दिवसात लोक तुम्हास उद्देशून बोलतील, विवळून शोक करीतील व म्हणतील, सर्व आटोपले, आमचा अगदी समूळ नाश झाला. त्याने माझ्या लोकांचा वाटा परक्यांच्या स्वाधीन केला आहे. तो मजपासून कसा काढून घेतला आहे. आमचे क्षेत्र फितुऱ्यास त्याने वाटून दिले आहे. ह्यामुळे चिठी टाकून सूत्राने जमीन मापण्यास परमेश्वराच्या मंडळीत तुझमध्ये कोणी राहावयाचा नाही. ते एकसारखे बकत असून लोकास म्हणतात, बकू नका. त्यांनी आपल्या गोष्टींविषयी बकू नये. त्यांचे दोष देणे थांबत नाही. ज्यांना याकोबाच्या घराण्यातले म्हणतात, ते तुम्ही लोक हो. परमेश्वराचा आत्मा कमी सहनशील आहे काय? हे त्याचे करणे आहे काय? माझी वचने सरळपणे वर्तन करणाऱ्यांचे बरे करीत नाहीत काय? तरी पण अलीकडे माझे लोक शत्रूसारखे उठले, जे युद्धप्रिय नसून सहजगत्या जवळून जातात. त्यांच्या वस्त्रांवरून घातलेला झगा तुम्ही बुचाडून घेता. तुम्ही माझ्या लोकांच्या स्त्रिया त्यांच्या सुखधामातून घालविता. त्यांच्या मुलांपासून माझे वैभव कायमचे हरण करिता. उठा, चालते व्हा, हे तुमचे विश्रांतीस्थान नव्हे, कारण अशुद्धतेने नाश, समूळ नाश होईल. वायफळ व खोट्या चालीचा कोणी मनुष्य खोटे बोलून म्हणेल की, द्राक्षारस व मद्य यांचे मी भाकीत करीन, तर तो या लोकांचा संदेष्टा होईल. हे याकोबा, मी तुम्हा सर्वांना निश्चये एकत्र करीन. इस्रायलाचे अवशेष मी निश्चये जमा करीन. मी त्यास बस्त्राच्या मेंढरांप्रमाणे एकत्र करीन. लोकसमुदाय मोठा असल्यामुळे कुरणामधल्या कळपाप्रमाणे ते गजबजतील. फोडतोड करणारा त्यांच्यापुढे चालत आहे. ते फोडून वेशीतून पार निघून गेले. त्यांचा राजा त्यांच्यापुढे चालत आहे व परमेश्वर त्यांच्या अग्रभागी आहे. मीकाह चॅप्टर 3
मीखा अध्याय 3. मी म्हणालो, याकोबाच्या प्रमुखांनो, इस्रायल घराण्याच्या सरदारांनो, ऐका. न्यायाची जाणीव तुम्हाला नसावी काय? तुम्ही बऱ्याचा द्वेष करिता व वाईटाची आवड धरिता. तुम्ही लोकांचे कातडे सोलून काढिता व त्यांच्या हाडावरच्या मांसाचे लचके तोडिता. तुम्ही माझ्या लोकांचे मांस खाता, ते त्याजवरचे कातडे सोलून काढितात. बहुगुण्यात टाकिलेल्या किंवा कढईत असलेल्या मांसाच्या तुकड्याप्रमाणे ते त्यांची हाडे मोडून तुकडे तुकडे करीतात. त्या समयी ते परमेश्वराला आरोळी मारितील, तरी तो त्यांचे ऐकावयाचा नाही. तो त्या समयी त्यांना परांगमुख होईल, कारण त्यांनी दुष्कृत्ये केली आहेत. जे संदेष्टे माझ्या लोकास बहकवितात, काही चावावयास मिळाले तर कल्याण असो, असे जे म्हणतात, व ज्यापासून त्यास चावावयास मिळत नाही, त्याबरोबर लढण्याची जे तयारी करीतात, त्यांच्याविषयी परमेश्वर असे म्हणतो, तुम्हावर रात्र गुदरून तुम्हास दृष्टांत होणार नाही. तुम्हावर अंधार पडून तुम्हास भविष्य सांगता येणार नाही. संदेष्ट्यांवर सूर्य मावळेल, त्यांचा दिवस काळोख होईल. द्रष्टे लज्जित होतील, दैवज्ञ फजित होतील. ते सर्व आपली दाढी झाकितील, कारण देवाकडून काही उत्तर मिळणार नाही. मी तर याकोबास त्याचा अपराध आणि इस्रायलास त्यांचे पाप दाखवावयास खरोखर परमेश्वराच्या आत्म्याने, सामर्थ्याने, न्यायाने व बळाने पूर्ण आहे. याकोब घराण्यातील प्रमुख हो, इस्रायल घराण्याचे सरदार हो, जे तुम्ही न्यायाचा अव्हेर करिता व नीट आहे त्यास वाकविता, ते तुम्ही हे ऐका. तुम्ही रक्तपात करून सियोन व दुष्टाई करून यरुशलेम बांधिता. तिचे प्रमुख लाच खाऊन न्याय करितात. तिचे याजक वेतन घेऊन धर्मशिक्षण देतात. तिचे संदेष्टे पैसे घेऊन भविष्य सांगतात. तरी ते परमेश्वरावर अवलंबून म्हणतात की, परमेश्वर आमच्या ठायी नाही काय? आम्हावर काही अनिष्ट येणार नाही. म्हणून तुमच्यामुळे सियोन शेताप्रमाणे नांगरितील, यरुशलेम नासधुशीचा ढीग होईल व मंदिराचा पर्वत जंगलाने भरलेला उंचवटा होईल. मीका चॅप्टर 4. मीखा अध्याय 4. शेवटल्या दिवसात असे होईल की, परमेश्वराच्या मंदिराचा डोंगर पर्वतांच्या माथ्यावर स्थापण्यात येईल आणि सर्व डोंगराहून तो उंच होऊन त्याकडे राष्ट्रे लोटतील. देशोदेशींच्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी जातील व म्हणतील, चला, आपण परमेश्वराच्या पर्वतावर, याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ. तो आम्हास आपले मार्ग शिकवो, म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू. कारण सियोनेतून शिक्षण
व यरुशलेमेतून परमेश्वराचे वचन निघेल। तो देशोदेशींच्या बहुत लोकांचा न्याय करील। दूर असलेल्या बलवान राष्ट्रांचा इन्साफ ठरवील। तेव्हा ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करीतील। आपल्या भाल्यांच्या कोयत्या करीतील। यापुढे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर तरवार उचलणार नाही। ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत। ते सगळे आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील। कोणी त्यास घाबरविणार नाही, कारण सेनाधीश परमेश्वराच्या तोंडची ही वाणी आहे। सर्व राष्ट्रे आपापल्या दैवतांच्या नावाने चालत आहेत, पण आम्ही परमेश्वर आमचा देव याच्या नावाने सदा सर्वकाळ चालू। परमेश्वर म्हणतो, त्या दिवसात मी लंगड्यास जमा करीन, हाकून दिलेल्यास व मी ज्यास पीडिले त्यास एकत्र करीन। मी लंगड्यास अवशेष म्हणून ठेवीन। दूर घालविलेल्यांचे मी समर्थ राष्ट्र करीन, आणि येथून पुढे सदा सर्वकाळ परमेश्वर सियोन डोंगरात त्याचवर राज्य करील। हे कळपाच्या दुर्गा, सियोन कन्येच्या डोंगरा, तुझे पूर्वीचे राज्य तुला परत येईल। यरुशलेमेच्या कन्येला राज्य पुन्हा प्राप्त होईल। तर तू आता अशी मोठ्याने का आक्रोश करतेस? तुझ्यामध्ये कोणी राजा नाही काय? तुझा मंत्री मेला काय? कारण प्रसवत्या स्त्रीसारख्या तुला कळा लागल्या आहेत। हे सियोन कन्ये, तुला कापरे भरू दे। प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे तुला वेदना होऊ दे। कारण तू आता शहराबाहेर जाशील, शेतात वस्ती करशील व बाबेलापर्यंतही जाशील। तेथे तुझी सुटका होईल। तेथे परमेश्वर तुला तुझ्या वैऱ्यांच्या हातून सोडवील। आता पुष्कळ राष्ट्रे तुझविरुद्ध जमा झाली आहेत। ती म्हणतात, ती भ्रष्ट होवो। आमचे डोळे सियोनेला पाहून निवोत। पण त्यास परमेश्वराचे विचार कळत नाहीत, त्याचे संकल्प ते समजत नाहीत। कारण खळ्यासाठी पेंढ्या गोळा करीतात, तसे त्याने त्यास गोळा केले आहे। सियोन कन्ये, उठ, मळणी कर। मी तुझे शिंग लोखंडासारखे व तुझे खूर पितळेसारखे करीतो। तू अनेक राष्ट्रांचा चुराडा करशील, त्यांची कमाई परमेश्वराला वाहशील। त्यांची संपत्ती सकल पृथ्वीच्या प्रभूला तू वाहशील। मीका चॅप्टर 5 मीका अध्याय 5 हे लष्कराच्या स्वामिनी, तू आपले लष्कर आता जमा कर। त्याने आम्हास वेढा घातला आहे। ते इस्रायलाच्या नियंत्याच्या गालावर सोटे मारीत आहेत। हे बेथलेहेम एफ्राथा, यहूदाच्या हजारोमध्ये तुझी गणना अल्प आहे। तरी तुझमधून एक जण निघेल, तो मजसाठी इस्रायलाचा शास्ता होईल। त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादी काळापासून आहे।
यास्तव वेणा देणारी प्रसवे, तोवर देव त्यास परक्यांच्या अधीन करील. मग त्याचे अवशिष्ट बांधव इस्रायलाच्या वंशजांसह परत येतील. तो परमेश्वराच्या सामर्थ्याने, आपला देव परमेश्वर याच्या नामाच्या प्रतापाने उभा राहील. तो कळप चारील आणि ते वस्ती करीतील, कारण त्याची थोरवी पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पसरेल. हा पुरुष आम्हास मूर्तिमंत शांती होईल. जेव्हा अश्शूरी आमच्या देशात येऊन आमचे महाल तुडवील, तेव्हा त्याचविरुद्ध आम्ही 7 मेंढपाळ व 8 लोकनायक उभे करू. ते अश्शूर देश व निम्रोदाच्या भूमीचे प्रवेशमार्ग तरवारीने उद्ध्वस्त करीतील. अश्शूर आमच्या देशात येईल, आमच्या सरहद्दीच्या आत चाल करून येईल. तेव्हा तो पुरुष त्यांच्यापासून आमची सुटका करील. जसे परमेश्वरापासून दहिवर येते व पर्जन्य गवतावर वर्षतो, आणि तो मनुष्यासाठी पडण्याचा थांबत नाही किंवा मानवजातीसाठी खोळंबून राहत नाही, त्याप्रमाणे याकोबाचे अवशिष्ट लोक बहुत लोकात पसरतील. वनपशूत सिंह, मेंढरा तरुण सिंह गेला असता तो त्यास तुडवून फाडितो. कोणाच्याने त्यांचे रक्षण करवत नाही. त्याप्रमाणे याकोबाचे अवशिष्ट लोक राष्ट्रात बहुत लोकात होतील. तुझा हात तुझ्या विरोध्यांवर प्रबल होवो, तुझे सर्व शत्रू नष्ट होवोत. परमेश्वर म्हणतो, त्या काळी असे होईल की मी तुझ्याजवळ असलेले घोडे नष्ट करीन, तुझ्या रथांचा नाश करीन, तुझ्या देशातील नगरांचा विध्वंस करीन, तुझे सर्व दुर्ग पाडून टाकीन. तुझ्या हातची चेटके मी नष्ट करीन. तुझमध्ये मांत्रिक उरणार नाहीत. तुझ्या कोरीव मूर्तींचा व स्तंभांचा तुझ्यामधून विध्वंस करीन. तू यापुढे आपल्या हाताच्या कृतीच्या पाया पडणार नाहीस. तुझ्यामधल्या आशेरा मूर्ती मी उपटून टाकीन. मी तुझ्या शहरांचा नाश करीन. ज्या राष्ट्रांनी माझे ऐकले नाही, त्यांची मी क्रोधाने व रागाने अशी झडती घेईन. मिका चॅप्टर 6. मिका अध्याय 6. आता परमेश्वर काय म्हणतो ते ऐका. उठ, पर्वतांसमोर वाद कर, डोंगरांना तुझा शब्द ऐकू दे. पर्वतांनो, परमेश्वराचा वाद ऐका. पृथ्वीच्या अचल पायांनो, तुम्हीही ऐका. परमेश्वराचा त्याच्या लोकांबरोबर वाद आहे. तो इस्रायलाबरोबर वाद करणार आहे. हे माझ्या प्रजे, मी तुझे काय केले? मी तुला कशाने कंटाळविले? मला उत्तर दे. मी तर तुला मिसर देशातून बाहेर आणले, दास्यगृहातून तुला सोडवून घेतले. मी तुझपुढे मोशे, अहरोन व मिर्याम यास पाठविले. माझ्या प्रजे, मोवाबाचा राजा बालाक याने काय मसलत केली? बौराचा पुत्र बलाम याने त्याला काय उत्तर केले?
आणि शिट्टीम व गिलगाल यांच्या दरम्यान काय झाले याचे स्मरण कर, म्हणजे परमेश्वराची न्यायकृत्ये तुला समजतील. मी काय घेऊन परमेश्वरासमोर येऊ? परात्पर देवासमोर नमस्कार कसा घालू? होमबली, 1 वर्षाची वासरे घेऊन त्याजपुढे येऊ काय? हजारो एडके, तेलाच्या दशसहस्त्र नद्या यांनी परमेश्वराला संतोष होईल काय? माझ्या पातकाबद्दल मी आपला ज्येष्ठ पुत्र देऊ काय? माझ्या जीवाने केलेल्या पापाबद्दल मी आपल्या पोटचे फळ देऊ काय? हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखविले आहे. नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्र भावाने चालणे, या वाचून परमेश्वर तुझजवळ काय मागतो? परमेश्वर या नगरास हाक मारीत आहे. जो शहाणा आहे तो तुझे नाम ओळखितो. तुम्ही दंडाचे व तो नेमणाऱ्याचे ऐका. अजून दुष्टाच्या घरात अन्यायाने मिळविलेले धन आहे काय? दोषास्पद असे उणे माप त्याच्या घरात असते काय? दगलबाजीची तागडी ठेवून, खोट्या वजनांची थैली बाळगून मी शुद्ध ठरणार काय? तेथील श्रीमंत दुष्टतेने भरले आहेत. तेथील रहिवासी खोटे बोलतात. त्यांची जीभ त्यांच्या मुखात साक्षात कपटरूप आहे. म्हणून मी तुला हाणून भारी जखम करीतो. तुझ्या पातकांमुळे मी तुला उजाड करीतो. तू खाशील पण तृप्त होणार नाहीस. तुझ्या ठायी कंगालपणा राहील. तू धनाची सारासार करशील, पण ते तुला बचाविता येणार नाही, व तू काही बचाविले तर मी ते तरवारीच्या हवाली करीन. तू पेरीशील, पण कापणी करणार नाहीस. तू जैतून वृक्षाची फळे तुडविशील, पण त्याच्या तेलाने अभ्यंग करणार नाहीस. द्राक्षीचा उपज तुडविशील, पण तू द्राक्षारस पिणार नाहीस. अमरीचे कायदे तुम्ही पाळिता. अहाबाच्या घराण्याच्या चालीरीती तुम्ही पाळिता व त्याच्या तत्वाप्रमाणे तुम्ही चालता. म्हणून तुमचा नाश होईल. त्याच्या रहिवाशांची निर्भत्सना होईल असे मी करीन. माझ्या लोकांची अप्रतिष्ठा तुम्हास सोसावी लागेल. मिकाह चॅप्टर 7 मिखा अध्याय 7. कोण ही माझी विपत्ती? उन्हाळ्यातील फळे काढून घेतल्यावर जशी झाडावर काही राहतात, द्राक्षीच्या वेलीवर जसा सरवा राहतो, तसा मी झालो आहे. खावयास द्राक्षांचा एक घोसही राहिला नाही. माझ्या जीवाला आवडेल असा पहिल्या बाराचा अंजीर राहिला नाही. भक्त पृथ्वीवर नाहीसा झाला आहे. माणसात कोणी सरळ उरला नाही. ते सर्व रक्तपात करावयास टपले आहेत. प्रत्येक जण जाळे टाकून आपल्या भावाची पारध करीतो. दुष्कर्म जोराने करावे म्हणून ते आपले दोन्ही हात चालवितात. सरदार फर्मावितो ते न्यायाधीश लाच घेऊन करीतो.
वेडा मनुष्य आपल्या मनातील दुष्ट भाव बोलून दाखवितो, असे ते सर्व मिळून दुष्टतेचे जाळे विणतात. त्यातला जो उत्तम तो काटेरी झुडपासारखा आहे. त्यातला जो सरळ तो काटेरी कुंपणाहून वाईट आहे. तुझ्या टेहळणी करणाऱ्यांनी टेहळलेला दिवस, तुझी झडती घेण्याचा दिवस येत आहे. आता त्यांची त्रेधा उडेल. सोबत्याचा भरवसा धरू नको. जिवलग मित्रावर अवलंबून राहू नको. तुझ्या उराजवळ निजणाऱ्या तुझ्या पत्नीपासून आपले तोंड आवरून धर. कारण पुत्र बापाला तुच्छ मानित आहे. मुलगी आपल्या आईवर उठली आहे. सून आपल्या सासूवर उठली आहे. मनुष्याच्या घरचे इसम त्याचे वैरी झाले आहेत. मी तर परमेश्वराची मार्ग प्रतीक्षा करीन. मी आपल्या तारण करणाऱ्या देवाची वाट पाहत राहीन. माझा देव माझे ऐकेल. अगे माझ्या वैरिणी, माझ्यामुळे आनंद करू नको. मी पडले तरी पुन्हा उठेन. मी अंधारात बसले तरी परमेश्वर मला प्रकाश असा होईल. परमेश्वर माझा तंटा लढून माझा हक्क संपादन करील. तोवर मी त्याचा राग सहन करीन, कारण मी त्याच्या विरुद्ध पाप केले आहे. मला तो प्रकाशात नेईल. मी त्याचे न्यायीपण पाहीन. जी मला म्हणाली होती की तुझा देव परमेश्वर कोठे आहे, ती माझी वैरीण ते पाहील व ती लज्जेने व्याप्त होईल. माझे डोळे तिला पाहतील. तिला रस्त्यातल्या चिखलासारखे तुडवितील. तुझे तट बांधण्याचा समय आला आहे. त्या समयी तुझ्या सीमा रुंद होतील. त्या दिवशी अश्शूर देशातून, मिसर देशातील नगरातून, मिसर देशापासून फरात नदीपर्यंतच्या प्रांतातून, दूरदूरच्या समुद्र तीराहून व दूरदूरच्या पर्वतांवरून लोक तुझकडे येतील. तथापि देश आपल्या रहिवाशांमुळे, त्यांच्या कृत्यांच्या फळांमुळे वैराण होईल. तू आकडी घेऊन आपल्या लोकास चार. तुझ्या वतनातील मेंढरे कर्मेलाच्या झाडीत एकांती राहतात त्यास चार. प्राचीन काळच्या दिवसांप्रमाणे बाशानात व गिलादात त्यास चरू दे. तू मिसर देशातून बाहेर निघालास, त्या दिवसाप्रमाणे त्याला मी अद्भुत कृत्ये दाखवीन. राष्ट्रे हे पाहतील व आपले एकंदर बल पाहून लज्जित होतील. ती आपल्या तोंडावर हात ठेवितील. त्यांचे कान बहिरे होतील. ती सर्पाप्रमाणे धूळ चाटितील. पृथ्वीवरील सरपटणाऱ्या प्राण्यांप्रमाणे ती आपल्या विवरातून थरथर कापत बाहेर येतील. परमेश्वर आमचा देव, याजकडे ती भयकंपित होऊन येतील. ती तुझपुढे भयभीत होतील. तुझ समान देव कोण आहे? तू अधर्माची क्षमा करीतोस. आपल्या वतनाच्या अवशेषाचे अपराध मागे टाकितोस. तो आपला राग सर्व काळ मनात ठेवणार नाही.
कारण त्याला दया करण्यात आनंद वाटतो. तो वळून पुन्हा आम्हावर दया करील, आमचे अपराध पायाखाली तुडवील. तू त्यांची सर्व पापे समुद्राच्या डोहात टाकशील. प्राचीन काळापासून तू आमच्या वडिलांस शपथपूर्वक सांगितल्याप्रमाणे याकोबाबरोबर सत्यतेने व अब्राहामाबरोबर वात्सल्याने वर्तशील.